अँटी एजिंगसाठी जे टॅबलेट्स येतात किंवा काही लोकं इंजेक्शन्स घेतात, तर हं. याचे काही दुष्परिणाम आहेत का? कारण आता जी शेफाली जरीवाराची केस झालेली, तर तिच्यामध्ये असं म्हटलं गेलं, की तिने अँटी एजिंगची इंजेक्शन्स घेत होती ती. तर असं त्याच्यामुळे काही झालंय असं वाटतंय तुम्हाला? कसं आहे, की जेव्हा तुम्ही अँटी एजिंगचे डोस घेता हं, किंवा अँटी एजिंगचे इंजेक्शन्स घेतात. हं. त्या अँटी एजिंगची इंजेक्शन्स वेगवेगळी असतात, वेगवेगळ्या कारणांसाठी असतात. ओके. सो जेव्हा तुम्ही ते घेतात, तुम्ही ते किती घेताय हं. आणि तुम्ही ते प्रॉपर डॉक्टरकडून घेताय का तुम्ही स्वतःहूनच ते घेत राहताय कंटिन्युअसली? अच्छा. कारण प्रत्येक गोष्टीचा एक डोसेज असतो त्या प्रत्येक माणसाच्या हिशोबाने. सो बरोबर. त्या ह्याच्यानी ते त्यांना सगळं दिलेलं जातं. हं. आता जसं तुम्ही म्हणालात, की आता शेफाली जरीवाल्याला ह्याच्यामुळे झालं असेल, पण अजून ते त्याचं काही अजून काही कन्फर्मेशन असं कन्फर्मेशन काहीच नाहीये. नाहीये. बरोबर. पण या सगळ्या गोष्टी ज्या अँटी एजिंग इंजेक्शन्स हं, वगैरे जे दिले जातात, हं, सो या कुठल्याही गोष्टीमध्ये साइड इफेक्ट्स नसतात. हं. कारण जर साइड इफेक्ट असतात, तर मग ते कोणी केलंच नसतं बरोबर. आणि कुठल्या डॉक्टरनी स्वतःहून पण दिले नसते हां, कुठल्या. हां. सो साइड इफेक्ट्स त्याच्यात नसतात. कारण त्याच्यात कसं आहे, त्याच्यात एक कॉमन तुम्हाला मी सांगते जसं त्या इव्हन आपण अँटी एजिंगच्या गोळ्या पण आपण म्हणतो. त्या अँटी एजिंगच्या गोळ्या म्हणजे काय कुठल्याही त्या अ, अ, हे तुमच्या फूड सप्लिमेंट्स असतात. हं. सो फूड सप्लिमेंट्समध्ये सुद्धा आपण काय देतो, तो कोलॅजन पावडर देतो किंवा ओके. कोलॅजनच्या आपण गोळ्या देतो. सो अच्छा. कोलॅजनच्या पावडर म्हणजे काय, की तुमची स्किन नॅचरली ती प्रोड्यूस करत नाहीये. हं. जर तुमची स्किन नॅचरली प्रोड्यूस करू शकत नाहीये, तर आपल्याला एक्सटर्नल वेनी ते द्यायलाच लागतं. जसं की तुम्ही तिशी नंतर मल्टीव्हिटॅमिन घेता. हं. मल्टीव्हिटॅमिन तुम्ही का घेता? तर कारण आता तुम्ही जो आहार घेताय, हं. त्या आहारामध्ये तुम्हाला हवं तेवढं तुम्हाला प्रॉपर पोषण मिळत नाहीये. बरोबर. सो त्याच्यासाठी तुम्ही तो एक्स्ट्रा तुम्ही मल्टीव्हिटॅमिन घेऊन तुमच्या बॉडीला ते पोषण देताय. कारण वयानुसार आपल्या बॉडीचं असिम्युलेशन पॉवर पण कमी होते. हो. सो जसं बॉडीचं मेटाबॉलिझम कमी व्हायला लागतं, तसं-तसं असिम्युलेशन पण कमी व्हायला लागतं. त्यामुळे आपण जे खातो हं, त्याच्यातनं आपल्याला पूर्ण मिळत नाही आहार. हं. त्याच्यातनं आपल्याला कमी आहार मिळतो आणि म्हणून तो गॅप फिल करायला आपण तो एक्सटर्नल घेतो आणि हे सगळे फूड सप्लिमेंट्स असतात, नॅचरल सप्लिमेंट्स अच्छा. असतात. सो आयदर ते वेज सोर्स पासून बनवलेले असतात किंवा नाहीतर मग म्हणजे प्लांट सोर्स असतात हं, किंवा ते अल्गी सोर्स असतात. सो ते या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या तुमच्या शरीराला हानिकारक नसतात. हं, हं. फक्त एवढंच आहे की तुम्हाला जर कुठली प्री हेल्थ कंडिशन असेल, काही मेडिकल हिस्ट्री असेल, तर त्या हिशोबाने त्याचे डोस ठरलेले असतात. ओके. म्हणून या स्वतःहून करण्याच्या गोष्टी नाहीयेत, हं, बरोबर. प्रॉपर त्या प्रिस्क्रिप्शन वाईजच घ्यायच्या गोष्टी आहेत. आता आपण मार्केटमध्ये पण जसं बघतो, की भरपूर तुम्ही ॲडव्हर्टाइज पण बघत असाल, की भरपूर पावडर्स आहेत, भरपूर गमीज आहेत. पण तेवढ्या त्या पावडर्समध्ये आणि त्या गमीजमध्ये ते डोसेज आहे का, जे तुम्हाला गरजेचं आहे तुमच्या शरीराला? हं, सो या सगळ्या ओ-टी-सी प्रॉडक्ट झाले. ओ-टी-सी प्रॉडक्ट म्हणजे काय, की आपण गेलो आणि आपण आणलं. हं. पण जेव्हा डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्राईब करतात, त्यावेळेला ते ते तेवढे घटक जे तुमच्या शरीराला गरजेचे आहेत, हं. त्या हिशोबाने ते दिलेले असतात आणि म्हणून ते फक्त प्रिस्क्रिप्शन बेसवरच ते मिळतात. ओके. जरी ते फूड सप्लिमेंट असले, तरी ते तुम्हाला प्रिस्क्रिप्शन बेसवर मिळतात. ओके. सो तुम्ही जर व्यवस्थित डॉक्टरकडून प्रॉपर सगळ्या गोष्टी करून घेतल्या, तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा कुठलाही साइड इफेक्ट होणार नाही आणि तुम्ही प्रत्येक वेळेला डॉक्टरचा फॉलोअप ठेवता, हं. डॉक्टर तुमचं चेकअप करतो, तर तुम्हाला जे तुमचं कन्सर्न आहे ते केटर केलं जातं.